तर मी आईला प्रश्न विचारला होता की तू माझ्यासाठी काय केलंस ग आजपर्यंत. हेच माझं वाक्य होतं की तू काय केलंयस माझ्यासाठी आजपर्यंत. तर आपण ह्या अशा रिलेशनशिपमध्ये मुलं तेव्हाच पडतात जेव्हा त्यांना एखादी गोष्ट जी मिळत नसते ना आई वडिलांकडनं, ती आपण दुसरीकडे शोधत असतो. सो आपल्याकडे ती मिडल क्लास फॅमिलीमध्ये किंवा त्या मराठी कुटुंबामध्ये ना अजून ते आई वडील म्हणजे फ्रेंड्स हे नाहीये, अजूनही नाहीये. म्हणजे अजून कितीतरी ह्याच्यात नाही. म्हणजे आता मुंबईमध्ये मी बघते ए बाबा झालाय, पण अजूनही आमच्याकडे ओ बाबाच आहेत. त्याच्यामुळे ती भीती किंवा ते आहे थोडंफार. त्यामुळे आपलं तेवढं शेअरिंग होत नाही किंवा तेवढ्या गोष्टी नाही होत. माझ्या घरात मला आई बाबांकडनं एकच हे होतं की मला फिरायला खूप आवडायचं, मला भरपूर असे कपडे वगैरे वेगवेगळे घ्यायला, मला शॉपिंग करायला, मला ह्या सगळ्या गोष्टी आवडायच्या. आणि माझ्या वडिलांचं असं होतं की शिक्षण पाहिजे आपल्याकडे, शिक्षण पूर्ण करा, तुमच्या हातात पैसा आल्यानंतर तुम्हाला जे करायचे ते करा, आता वडिलांच्या जीवावरती उधळपट्टी नको. आणि मला असं वाटायचं की मग तुम्ही जन्माला का घातलंय आम्हाला, जन्माला तुम्ही घातले म्हटल्यानंतर आमची हौसमौस तुम्ही पूर्ण केली पाहिजे ना. हे माझं हे होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये मला तो व्यक्ती समोर मिळाला ज्याने मला आणून एक 50 रुपयाची डेअरी मिल्क जरी दिली तरी मला वाटतं की अरे माझ्या बाबांनी मला 5 रुपयाची नाही दिली. ते चांगल्यासाठी सांगत होते, पण माझ्या डोक्यात काय होतं की आई बाबांना माझं काही चांगल्या गोष्टीच नको आहेत. यामुळे मी त्या दुसऱ्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट झाले. म्हणजे आता हे मी स्वतःहून सांगू शकते कारण मला माझं कारण कळलंय की मी का अट्रॅक्ट झाले. त्याने मला एक ड्रेस आणून दिला, मी खुश. कारण मला आई बाबांकडे 10 वेळा मागावं लागतं की मला ड्रेस द्या, मला ड्रेस द्या. मग तुला का पाहिजे, त्या इव्हेंटला तुला का जायचंय, तुला सहलीला का जायचंय. मला 10 प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर तो एक ड्रेस मिळायचा. इथे मला अचानक मिळालाय. सो ती व्यक्ती माझ्यासाठी चांगली आहे. इथे आपण चुकतो. तुला वाटतं आई वडिलांनी मित्र मैत्रीण आपले होत नाहीत त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला वाटतं की आपण ह्या पिंजऱ्यामध्ये आहोत बाबा, म्हणजे जास्त रेस्ट्रिक्शन्स लावले गेले की आपल्याला वाटतं उडून जावं किंवा बाहेर जावं. बघ आई वडील फ्रेंड्स तसं नाही होऊ शकत कितीही म्हटलंस तरी. म्हणजे आताची जनरेशन म्हणशील तरी सुद्धा तेवढं फ्रेंडली नाही होऊ शकत. पण थोडंफार ते शेअरिंग असलं पाहिजे की काय होतंय काय नाही होतंय, मुलांना काय गरजेचं आहे काय नाही. काही काही वेळेला आपल्याला जरी वाटलं ना की आपल्या मुलांना ही गोष्ट गरजेची नाहीये तरी सुद्धा त्या जनरेशनकडे बघता ती गोष्ट द्यावी त्यांना. म्हणजे काय की त्यांना माहिती आहे की माझ्या आई बाबाने दिली बाबा आणून, त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून दिली गेली पाहिजे की मी खूप मेहनत करून तुझ्यासाठी आणले, तुला गरज आहे म्हणून, पण तुला छान वागायचं आहे किंवा तुला छान अभ्यास करायचा आहे, ह्याची एक वेगळ्या पद्धतीने जर जाणीव करून दिली गेली ना तर मुलं कुठे दुसरीकडे नाही जाणार. किंवा काही झालं तर येऊन लगेच शेअर शेअर करतील, ते नाही होत आहे. अगदी.